सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या. कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे. घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात, हे सगळा गौड बंगाल होता आणि मला वाटतं एक दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आता प्रशासक आलेला आहे, पण निवडणुकीसाठी किती दिवसाची तयारी करावी लागते? 3 महिन्याचा कालावधीत आता प्रशासक आहे. 90 दिवस साधारणपणे तसे 125 दिवस लागतात निवडणुकीला. परंतु कदाचित 90 दिवसाचा प्रोग्राम करत असताना पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन 10-15 दिवस वाढवून घेऊ शकतं. परंतु आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की प्रक्रिया सुरू करा, त्यामुळे प्रक्रिया सुरू होईल. अनेक 10-20 दिवस वाढले तर जिल्हा परिषदच्या वेळी पण वाढलेलं, तसं परत 10-20 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टात मिळू शकते. परंतु एक चांगलं आहे की या जिल्ह्यातला दूध उत्पादक निश्चितपणे आता मतदानास पात्र झाला. मतदान करून तो निर्णय घेईल की उद्याच्या निवडणुकीत काय करायचं. नाही, मला वाटते जे मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर त्या ठिकाणी आले की डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया साधारणपणे त्या ठिकाणी सुरू झाली होती. हा कायदा केल्यानंतर ताबडतोब प्रशासक नेमण्याची जी घाई सरकारनं त्या ठिकाणी केली आणि या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टानं मला वाटतं एक न्यायपूर्वक निर्णय दिलेला आहे. खरं तर या सगळा गोंधळ झाल्यानंतर कुठेतरी अशी चर्चा आहे की गोकुळ आता बिनविरोध होते का, तसा काय प्रस्ताव वगैरे काय आलेला आहे, येऊ शकतोय काय? नाही, मधल्या काळात विनय कोरे जे त्या घटक पक्षाचे आहेत त्यांनी तशा पद्धतीची काही प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती. परंतु त्यानंतर निवडणुकाच पुढं गेल्यामुळं ती चर्चा थांबलेली आहे. अजून तशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव माझ्याकडे काय आलेला नाही. चर्चा पुन्हा होऊ शकते का? नाही, अजून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे प्रस्ताव आला तर मग त्याचा विचार केला जाईल. परंतु आज प्रस्ताव नसल्यावर मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. हा निर्णय कोणाला छपरा काय? नाही, सरकारलाच आहे. म्हणजे आज महायुतीतले घटक त्या ठिकाणी प्रशासक कोणी आणला? सरकारनं आणला. त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे त्यांच्यासाठीच या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. बंटी साहेब, आपण पाहिलं तर महायुतीमध्ये या सगळ्या नेत्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद झाले, अगदी शाब्दिक चकमक देखील झाली, अगदी टोकाचा संघर्ष देखील पाहायला मिळाला वादातून. आता खरं तर आमदार शिवाजी पाटील यांच्यावरती 100 कोटीचा फौजदारीचा बदनामीचा दावा जो आहे तो आता मुश्रीफ साहेब न्यायालयात दाखल करतायत, कसं पाहताय? नाही, मला वाटते मी परवासुद्धा पत्रकार परिषदमध्ये सांगितलं, हा महायुती अंतर्गत वाद त्या ठिकाणी, त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. आणि कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. हे निवडणुकीच्या आधीच ह्यांच्यात एवढी भांडणं असतील तर उद्या निवडणुकीला सामोरं जाताना काय करणार आहेत. त्यामुळं निश्चितपणे एक चांगला पर्याय आम्ही देऊ. 90 दिवसात निवडणुका म्हणजे साधारणतः पावसाळ्यातच या सगळ्या निवडणुका येतील असं चिन्हासाठी सगळे आहेत, याचा काही नाही, म्हणून मी म्हटलं तसं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. सरकार त्यामध्ये एखादी इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन देऊ शकतं, एखादा महिना 2 महिना मुदतवाढ देण्याचं किंवा 1 महिना 2 महिना किमान प्रक्रिया सुरू होऊन ठराव तरी येऊ शकतात. आता ठरावाची प्रक्रिया 45 दिवसाची आहे, ती किमान त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर मतदान पावसाळ्याच्या ऐवजी पुढं घ्यावं असं एखादा महिना लेट देखील होऊ शकतं. नाही, तसा काही मार्ग निघणार नाही. कारण की जे कोर्टामध्ये 1100-1200 संस्था लिक्विडेशनचे जे सुनावण्या चालू आहेत, आमची ठाम भूमिका आहे की त्या सुनावण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या संस्थांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका. नाही, आता आज कसं आहे की आज निवडणुका पुढं जाणार असं वातावरण होतं. आज सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे आम्हाला. त्यामुळं आत्ता चर्चा सुरू होतील, एकदा ठराव गोळा झाले. कारण की शेवटी हे नंबर्सवर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि म्हणून हा नंबर्सचा आकडा उद्या भविष्यकाळात काय होतो आणि कुठल्या पद्धतीनं जातो. म्हणून मी परवा देखील सांगितलं की आम्ही समविचारी जे येतील त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू. पण ही निवडणूक आहे, आता येणारी गोकुळची निवडणूक आहे, ही
गेल्या वेळेसारखी खरं तर स्थानिक आघाड्यांच्या बाबतीत होणार की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असेल? नाही, मी तर माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझ्याबरोबर गोकुळ वाचवण्यासाठी जे लोक येतील, गोकुळ वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पक्षीय राजकारण हे आमची इच्छा आहे की पक्षीय राजकारण या कुठल्याही संस्थांमध्ये असू नये ही आमची भूमिका त्या ठिकाणी, कारण की 5.5 लाख शेतकरी यामध्ये आहेत आणि म्हणून आता उलट्या बाजूनं काय करतात मला माहीत नाही, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे. खरं तर महापालिका असेल, त्याच्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि आता गोकुळ, सतेज पाटील विरुद्ध उर्वरित जिल्ह्यातील नेते असं चित्र होते. या निवडणुकीत काय तसंच चित्र राहील? या निवडणुकीत गोकुळ उत्पादक विरुद्ध बाकीचे असणार आहेत. गोकुळ उत्पादक हा शेतकरी आमच्याबरोबर असणार आहे, डेरे आमच्याबरोबर असणार आहेत, कारण की जो शब्द मी दिला होता की 2 रुपये दरवाढ देऊ, त्याच्यापेक्षा आम्ही जास्त दरवाढ गोकुळच्या माध्यमातून दिलेला आहे. काटकसरीचा कारभार केलेला आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास 5 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला नाही. किंबहुना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन गोकुळची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, नवे बाय प्रोडक्ट्स आणणं, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्याबरोबर राहतील. सर उद्या घागर मोर्चा आणि तुम्ही देखील सहभागी आहात. काय नेमकं स्वरूप असणार आहे? माजी आमदार ऋतुराज पाटलांच्या दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावांसाठी त्यांनी एक योजना मोठी मंजूर करून आणली होती. ती 27 महिन्यात पूर्ण व्हावी अशी अपेक्षा होती. मेगा इंजिनिअरिंग जे या सरकारचं जावई आहेत त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे. अजून कुठलंही काम झालेलं नाही. त्यांना मुदत 2026पर्यंत दिलेली आहे. त्या 26च्या मुदतीत सुद्धा त्या ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे ऋतुराज पाटील आणि सर्वांनी या 13 गावातल्या महिलांसकट घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, कारण की भर उन्हाळ्यात आता पाणी मिळत नसेल तर योजना ही रखडली गेलेली आहे आणि जे सरकारचे जावई आहेत मेगा इंजिनिअरिंग ते काम करायला तयार नाहीत. त्यामुळं सरकार आणि मेगा इंजिनिअरिंगच्या विरोधातला हा उद्या घागर मोर्चा आहे.